शरीर चांगलं राहतं आपलं. हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि पौराणिक दृष्टिकोनातून टाळी वाजवणं, चालणं, बोलणं, हसणं हे व्यायाम आहेत. बोलण्यामध्ये व्यायाम आहे, हसत जावत, हसण्यामध्ये व्यायाम आहे, चालण्यामध्ये व्यायाम आहे. काही हसतच नाही, त्यांना किती हसायचं सांगा. अरे हस की थोडं, मोकळं होईना तोंड. हे व्यायामाचे लक्षण नाहीत. मग टाळी वाजत जा, भजन करीत जा. आणि प्रल्हादाने मुलांना सांगितलं, मुलांनो नवविधा भक्तीचे प्रकार सांगितले प्रल्हादानं. प्रल्हाद उवाचो श्रवणं कीर्तनं स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दाश सख्यमात्मने. 9 प्रकार भक्तीचे. दंडक नाही परमार्थामध्ये, भजनच करा, दंडक नाही. भागवतच ऐका, दंडक नाही. आपल्याला आवडेल ते करा. एखादं म्हणतो आपल्याच्याने काही होत नाही. कशाच होतो? आपण गरीब माणसं, कष्ट करायचे, पोट भरायचं, लोकांच्या शेतात जायचं, मजुरी करायची. भागवताला रिकामपण लागतं, 5-7 दिवस जातात. आपल्यासारख्याला बसणं होत नाही, राहणं होत नाही. मात्र आपला एकच नियम आहे, सकाळी स्नान झालं की मारुतीरायाचं दर्शन, सावतोबारायाचं दर्शन घेत असतो आणि कामाला जात असतो. बाकी काही करीत नाही. बस झालं, इतकं केलं तरी खूप केलं. याला वंदन भक्ती म्हणायचं. एखादं म्हणतं आपल्याच्याने काही होत नाही, मात्र आपण एक करत असतो, दररोज त्याचं स्मरण करतो. एखादं म्हणतो आपण काहीच करत नाही, आपल्याच्याने होतं नाही, मात्र त्याचं दररोज मी तीर्थ घेत असतो, पादसेवनम. एखादं म्हणतो आपल्याच्याने काही होत नाही, कामधंदा, आपल्याला काही कुठं जाणं येणं काही होत नाही, मात्र आपलं एक नित्य नेम आहे, दररोज मी पूजा करतो. बरं का, बाकी काही करीत नाही. पूजा करणं एक भक्ती आहे, दररोज देवाची पूजा. एखादं म्हणतं आपण काही करत नाही, मात्र आपल्याला एक छंद, एक आवड आहे. कोणी महाराज लोक आले, कोणी साधू संत आले, कोणी अतिथी आले, तर त्यांची व्यवस्था आपल्या घरी करीत असतो. त्यांना राहण्याची, झोपण्याची, स्नानाची, जेवणाची आपल्या घरीची व्यवस्था करतो आपण. एवढं मात्र आपण करतो. बस इतकं केलं तरी एक नवविधा भक्तीपैकी एक भक्तीच आहे. सेवा ही एक भक्ती आहे. कोणी केली ती? हनुमंतरायांनी. सेवा करणं ही फार मोठी भक्ती आहे. हो, काही काही म्हणतात काय नाही, आपण महाराज लोकांची व्यवस्था आपल्या घरीच आहे. एखादा म्हणतो आपल्याच्याने काहीच होत नाही, पण आपल्याला भजन फार आवडतं. मी भजन फार करतो म्हणले. बरं. एखादा म्हणतो आपल्याच्याने काहीच होत नाही, मात्र आपल्याला एक छंद आहे, आपण कथा ऐकायला जात असतो. कथा म्हणलं की आपल्याला चैन पडत नाही. भागवत कथा जिथं असेल तिथे मी जातोच. भागवत आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वक्त्याचे, वेगवेगळ्या सांगण्याच्या शैली वेगवेगळ्या असतात. आपण ऐकायला जात असतो. सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात सोपी भक्ती असेल तर कोणती? श्रवण भक्ती. आता इथं काही त्रास व्हायला का? काही घरून अभ्यास करून आलात का? काही 4-2 पुस्तकं पाहून? काय गरज आहे? बस इथे येऊन बसायचं, जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ऐकायचं. आरती झाली, निघाले आपल्या घरी. काही त्रास व्हायला का? नाही, काहीच नाही मिळले. सोपी भक्ती. कोणी केली भक्ती? राजा परीक्षितीनं केली. श्रवण भक्ती केलेली. मग तुम्हाला जी भक्ती आवडेल तीच भक्ती करा, दंडक नाही. भजन करणं ही एक भक्ती आहे. काही काही व्यक्तीला अत्यंत आवड असते भजनाची. त्यांना झोपच येत नाही भजन केल्याशिवाय. खरं ना, आवड आहे ती. भजन करणं एक भक्ती आहे. मग कोणती तरी करा ना.
मग प्रल्हादाने एक सुंदर अशा प्रकारचं असतं, त्यांना एक सुंदर भजन शिकवलं आणि मुलांना असताना तल्लीन झाली मुलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. बोला. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. बोला बोला बळू महाराज म्हणा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला 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 सगळे बोला. पाठीमागचे पाठीमागचे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गुरुजी दारात उभा राहिले, पोरं भजन करतात. मुलांना सांगितलं गुरुजी आजपासून आम्ही तुमचं ऐकणार नाहीत. आम्हाला प्रल्हादाने किती छान भजन शिकवलं. गुरुजी म्हणले सगळी शाळा बिघडून टाकली. अधिकारी लोक येत असतात शाळेत का हो, शाळेमध्ये येतात ना, ते काय शिकवलं गुरुजीनं. मग अधिकारी होते त्यावेळेस कोण, हिरण्यकश्यप होते. मग शाळेवर आले ते, म्हणले गुरुजी अभ्यासक्रम, म्हणले झाला सगळा, परीक्षाचीच वाट पाहिलीत मुलं. मग विचारू का मी आता. अधिकारी लोक विचारतात ना मुलांना अभ्यास काय शिकवलं ते, विचारा काय विचारायचे. मग मुलांना विचारलं, मुलांना अभ्यास, तुमचा अभ्यास, म्हणले आमचा अभ्यास पूर्ण झाला, आता फक्त आम्ही परीक्षेची वाट पाहिलो होतो. बरं. मग गुरुजीला बोलता येत नाही, गुरुजी बाजूला उभा राहतात, अधिकारी लोक आले. मग विचारलं मुलांना, विचारू का तुम्हाला. मुलाने सांगितलं विचारा सर, काय विचारायचे ते विचार, अभ्यास झाला आमचा सगळा. मग विचारलं काय रे सकाळी उठल्यानंतर काय करावं. एका मुलानं हात वरे केला, सर सांगू का. ओट ओट उभा राहा, सांग. तो म्हणला सकाळी उठल्यानंतर काय करावं. पहिलं काम, सकाळी उठलं की आपल्या अंथरुणा मांडी घालून बसायचं, पहिलं काम. आणि दोन्ही हात असे चोळायचे. कराग्री वससे लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमौली तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. दुसरं काम, समुद्रवसणे देवी पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तभ्यं, पादस्पर्शं क्षमस्व मे. पृथ्वी मातेला नमस्कार करायचा. आता मी तुझ्या रोज टाकणारे, दिवसभर चालणारे, माझ्या हातून अनेक प्रकारची हत्याही होऊ शकते जीवजंतूची, मला क्षमा कर. स्नान झालं काय करावं. एका मुलाने सांगितलं सांगू सर. ओट उभा राहा. तवला स्नान झालं की देवाच्या समोर बसायचं. विष्णुर्विष्णू षट्कारो भूतभम्य भवत्प्रभू, भूतकृत भृद्भावो भूतात्मा भूतभावना, भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमांगती, अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एव च. रात्री झोपायच्या टाईमला काय करावं. एका मुलाने सांगितलं सांगू सर. ओट उभा राहा. संध्याकाळी झोपायच्या टाईमला अंथरून टाकल्यानंतर उशीवर डोकं ठेवल्यावर
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सर्वपापं सर्वभद्रं दूरं गच्छमाविशो जन्मे जयस्य यज्ञानो अस्तिकं वचनं स्मरा. बस आपल्या तोंडावून शाल घ्या, सकाळपर्यंत फिकीर नाही. गुरुजी हे शिकवतात काय? गुरुजी तर जाग्यावर लाट उडू लागले. काय सांगा, तुमच्या पोरांनी शाळा बिघडून टाकली सगळी. प्रल्हाद आजपासून शाळेत जायचं नाही. प्रल्हाद म्हणला मला कुठं हाऊस आहे, तुमच्या धाकानं चाललो, आजपासून राजीनामा शाळेला. मुलाला जवळ बोलून घेतलं. प्रल्हाद असं काय करतो रे तू? बरं मला जे आवडत नाही ते का करतो? म्हणजे बाबा तुम्हाला काय आवडत नाही? मला देवाचं नाव आवडत नाही. देवाचं नाव आवडत नाही? अहो देवाशिवाय काहीच चलत नाही बाबा. तो आहे म्हणून आपण आहेत. प्रेमानं सांगितलं, नाव सोडायला तयार नाही. देण्याची आशा दाखवली, नाव सोडायला तयार नाही. थोडं रागात बोलले, नाव सोडायला तयार नाही. मारहाण केली तरी पण देवाचं नाव सोडायला तयार नाही. नारळ आणलं का? असं लेकरूच आमच्या घरात जन्मलं नाही. पहा काही काही म्हणतात ना आमच्या घरात माळकरी जन्मलं नाही. यांनी माळच घातली आणि त्या महाराजाच्यात नादी लागायले, पंढरपूरला चाललंय, भजन करायले, दररोज काकड्याला जातोय सकाळी अंधारा 4 वाजता भजन. येडं केलं आमच्या घराला महाराज. आमच्या घरात जन्मलं म्हणतात का नाही असं? अरे चांगलं आहे ना, काही तुमच्या का घराचा उद्धार आहे म्हणून हे जन्मलं की. पण काही लोकांना कळतच नाही. हिरण्यकश्यप म्हणलंय आमच्या घरात असं कसं जन्मलं? नाहीच ना. नौकऱ्याला द्या उंचकडे लुटून, याला काही कामाचं नाही असं. नौकऱ्याने घेतलं प्रल्हादाला उंच कड्यावर नेलं. म्हणले प्रल्हाद अरे वडील सांगायले तर देणं नाव सोडून काय त्या नावात पडलं? आता तुला लोटून दिलं, तू राहशील का बरं? प्रल्हाद म्हणला मालकाने सांगितलं ते काम नौकऱ्याने करावं. तुम्ही माझा विचार करू नका. मालकाने काय सांगितलंय, मला कड्यावरून लोटून द्या उंच डोंगरावून. माझं काय व्हायचे ते होऊ द्या, तुमची नोकरी करा. माझ्याकरता तो आहे नारायण. तुझी चिंता त्याशी, तुम्ही काय करणार आहेत माझं? तुम्ही तुमचं काम करा. मालकांनी सांगितलंय ना तुम्हाला, माझा विचार करू नका. उंच कड्यावरून लोटून दिलं महाराज प्रल्हादाला. भक्तासाठी तो जगजेटी माधव अवतरला. अलगत प्रल्हादाला उचलून घेतलं देवानं. नौकर घरी यायच्या आधी दारात प्रल्हाद. हिरण्यकश्यपूनं सांगितलं प्रल्हाद तुला देल तर न लुटून कड्यावर. म्हणलं हो. मग कोणी वाचवलं? माझ्या नारायणानं. हायच का अजून नारायण? अत्यंत त्रास दिला त्याला. विष पाजण्याचा विष दिलं त्याच्या हातात. देवाचं नाव सोडणं तर विष पिऊन टाक. तो म्हणला देवाचं तर नाव सोडितच नाही, विष पितो. विषाचा ग्लास दिला प्रल्हादाका. मला वाटतं मीराबाई करता दिल तर का? होय बाळू महाराज. बाळू महाराजाला फार सुंदर गायन करता येते हो, आहे की नाही? मीराबाईसाठी घेतो विष प्याला. ऊंच नीच काही निणे भगवंत. तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. अभंग फार मोठा आहे की नाही? मीराबाई करता विषाचा पिला, प्रल्हादा करता विषाचा पिला. पण विष अमृत झालं. अनंत प्रयत्न केले पण प्रल्हादाला काही होत नाही. म्हणतात ना देवतारी त्याला. अहो देवाची कृपा पाहिजे हो. तुम्ही आम्ही किती वाईट म्हणू द्या एकूण एकाला, आणि किती बोट मोडू द्या, काही होत नाही हो. कडकड कडकड त्या तुराट्या मोडल्यासारख्या किती बोला, काही होत नाही.
त्याची कृपा पाहिजे महाराज. हा, साधी गोष्ट नाही. त्या तो संतुष्ट पाहिजे आपल्यावर. काहीच होत नाही. किती आपला द्वेष करू द्या कोणी, अनंत प्रयत्न केले पण प्रल्हादाला काही. प्रल्हाद देव 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 करतोस, आहे कुठं देव? का हो, देव आहे का सुभाषराव? देव आहे का? आहे नक्की? दिसला मग कशा नाही? हा, इक्षो गुंड तथा देव पश्यतात नवेकता. मला सांगा, तिळामध्ये तेल आहे का? तिळात आहे? दिसतं का? काय करावं लागेल? घाण्यात टाका. करडी तेल आहे का? दिसतंय का? घाण्यात टाकल्यावर दिसत. ऊसात रस आहे का? पकडा तिकडा मातीनं भरलेला, शेतात पडलेला रस आहे का? आहे. चरक्यात घातल्या फुलात सुगंध आहे का? वा, काय छान फुलं आणले हो, किती सुंदर आहेत. सुगंध आहे. फुलात सुगंध आहे का? हा, आहे? दिसतो का? मग नाही का? लाईट आहे का? आहे? हातात घेतली, घेऊन पाहिली, कशावर आहे? ज्या अर्थी या मशीनमध्ये बोलल्यानंतर बाहेर मोठ्यानं आवाज यायलाय, त्या अर्थी लाईन आहे. लहान लहान लेकरू लाईन लाईन आली लाईन आली लाईन अशी रस्त्याने पळत येत. अशी पाण्यासारखी पळायली का एखाद्या मोटरसायकल सारखी? अनुमान बरं पान. मी बोलायलो का? बोलायलो का नाही? नक्की दिसायले का मी बोललेलं? बोलायला दिसायले का होतं हल्लेलं दिसायलीत? म्हणजे मी बोलच ना. काही गोष्टी दिसत नाहीत हो, पण सत्य मानावं लागतात. वारा दिसतो का? पत्र उडालेले, झाडं हललेले, पाचोळा उडालेला दिसतो. वारा नाही. काही गोष्टी दिसत नाहीत, आणि ज्या दिसत नसतात ना त्या सत्य असतात. देव दिसतो का? नाही. देव सत्य आहे. देव आहे. ठामपणानं सांगायचं, देव आहे. कुठे आहे देव? कुठे आहे? अशी जागाच नाही जिथं देव नाही. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही ओरला. आज मी या दृष्टीने पाहिला. विठ्ठल सर्व ठिकाणी, देव सर्व ठिकाणी आहे. भगवान सांगतात, मी सर्व ठिकाणी आहे. ऐक नाही. आश्माच मे मृतिकाश्च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यश्च मे शामन्य. मी मातीत आहे, मी पाण्यात आहे, मी अग्नीत आहे, मी वायूत आहे, मी दगडात आहे, मी अग्नीत आहे. हे मी सर्व ठिकाणी आहे. काष्टात आहे, मी सर्व ठिकाणी आहे. भगवान सांगतात, मी सर्व ठिकाणी. अशी जागाच नाही की ज्या ठिकाणी मी नाही. त्या रेणुका महात्मात एक वर्णन केले पहा. माहूरला, माहूरचा जो परिसर आहे, देवीला वरे जायचं, खाली यायचं, मोठमोठाले प्रचंड डोंगर आहेत, रस्ता वळणाचा आहे, वरे जायचं, छान आहे माहूरचं मंदिर. त्या ठिकाणी कुठंही एखादा जरी दगड असेल पडलेला त्या डोंगरावर, तर रेणुकेचं रूप म्हणून सांगितलं आहे. रेणुका महात्म्यामध्ये कोणाला देवी करायची असेल तर ते मात्र तीर्थाकडे जातात. ज्यांच्या घरी देव करायचे असतील तिथं जोगन जायचं, त्या मात्र तीर्थात स्नान करायचं आणि तिथलं घ्यायचे ती, असा नियम येतो. आणि मग वर जायचं, आपल्या घरची देवी घेऊन जायचं.
आणि मग त्या देवीच्या समोर हे काढलेला मधला दगड त्या मात्र तीर्थातला त्या देवीच्या समोर ठेवायचा, अभिषेक करायचा आणि मग ते घरी आणायचं आणि मग त्याला देवी तयार करून प्राणप्रतिष्ठा करून आपल्या देवघरामध्ये बसवायची. अशी देवी करावं लागते, रेणुका देवी. पण त्या रेणुका महात्म्यामध्ये सांगितलं की तिथं एखादा दगड जरी पडलेला असेल इकडं तिकडं तर ते रेणुकेचे रूप म्हणून सांगितलेत. इतकं महत्त्व आहे तिथं बरं का. तर मी सर्व ठिकाणी परमात्मा सांगतो अशी जागाच नाही. हिरण्यकशिपूने सांगितलं प्रल्हाद देव 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 करतोस आहे या खांबात का नसणार याच्यात? ज्यारचे देव सर्व ठिकाणी त्यारच्या खांबात नसेल का? दुर्जनाने एक लत्ता प्रार केला, कडकड 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 खांब मोडला. मला अर्धा मनुष्य आणि अर्धा प्राणी. गुर 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 आवाज बाहेर प्रकट झाला. पुढे हिरण्यकशिपू पाठीमाग नरसिंह भगवान, हिरण्यकशिपू पाठीमाग नरसिंह पळत 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 जाऊन पकडलं. वरदान पूर्ण करायचे, खाली नाही वरे नाही, उंबरट्यावर बसलेत आणि आपल्या मांडीवर घेतले. घरात नाही बाहेर नाही, उंबरट्यावर. दिवसा नाही रात्री नाही, तिन्ही संजाची वेळ. प्रकाश नाही अंधार नाही. तिन्ही संजाला प्रकाश म्हणता येत नाही ना अंधारही म्हणता येत नाही. मनुष्य नाही तर प्राणी नाही, अर्धा मनुष्य आणि अर्धा प्राणी. शस्त्र नाही अस्त्र नाही. नकाला शस्त्र म्हणायचे का? नकाला सजीव म्हणायचं का निर्जीव? हो हा, निर्जीव सजीव. मग सजीव वस्तूला काढताना वेदना होतात ना? सजीव वस्तूला वेदना होत नाहीत? तुमच्या हातावर ब्लेड मारा बरं, वेदना होतात ना? नख काढताना वेदना होतात, केस कातरताना वेदना होतात, केस कातरताना. मग सजीव का निर्जीव? निर्जीव. निर्जीव वस्तू वाढती का? सजीव वस्तू वाढती का निर्जीव वस्तू वाढती? सजीव वस्तू वाढेल ना, निर्जीव वस्तू नाही. एकदा नख काढले, केस कातरले, पुन्हा येत नाहीत. 8-15 दिवसात चक्कर मारावंच लागेल याच्यावर. मग निर्जीव का सजीव? नखाला सजीव म्हणता येत नाही, निर्जीव म्हणता येत नाही. शस्त्र म्हणता येत नाही, अस्त्र म्हणता येत नाही. प्रकाश नाही, अंधार नाही, दिवस नाही, रात्र नाही. मांडीवर घेतला आणि आपले नख असणाऱ्या हिरण्यकशिपूच्या पोटात घेतले. नारळ घ्या. शुकाचार्य वर्णन करतात, राजा परीक्षिते मांडीवर घेतलं, नख असताना पोटात घातले आणि एकदम नरसिंह भगवान की जय, हिरण्यकशिपूचा वध करून टाकला. रक्तबंबाळ. देवाचा तर लागच होईना समोर जाऊन शांत करायचा. ते रूप पाहिलं की लक्ष्मीबाईला पाठवलं, म्हणले मालकाला. लक्ष्मीबाई म्हणले हे का मालक, असं रूप आपला लाग नाही मालकाच्या समोर जायचा. हे खरे मालक परभणून अशा आले झुलत तर मालकीचा लागाय समोर जायचं. लक्ष्मीबाई म्हणले आपला लाग नाही. काय रूप घेतलंय आमच्या मालकानं. पाहिलं की भीती वाटायली नव्हती. अहो लाग नव्हता समोर जायचा. देवाधिक जाईनात. मग प्रल्हादाची विनंती केली, प्रल्हाद आमचा समोर लाग होत नाही, भीती वाटते आम्हाला ते रूप पाहिलं. प्रल्हाद तू देवाला शांत कर. मग प्रल्हाद समोर गेले, नमस्कार केला. देवा हे काय रूप घेतलं तुम्ही असं? तुमचं रूप पाहिलं की भीती वाटायली हो सगळ्यांना. हां, इतकं कसं राग आलं हो तुम्हाला देवा? काही काही गोष्टी रागात करावं लागतात बरं का, आणि काही काही गोष्टी प्रेमात. काही काही गोष्टीला रागच आला पाहिजे. देवानं काही गोष्टी रागातच केल्यात आणि काही गोष्टी सुनाला कडकडून घरातला राग यावत. सासा सुनाचे कडकडाट भांडणं व्हावत आणि सुनाला यावत राग, आणि स्वयंपाकाला बसावती आणि मग तिचा अवतार पाहत. दन दन आदळीत राहती.
इकडचं टोपलं तिकडं, तिकडची वाटी इकडं, इकडचं तांब्यात तिकडं फेकती आणि दन दन चोपलं भर थापीत बसती. अगं बस झालं ना, बोलायचं नाही काही आता. सासूला माहिती आहे आज बिघडली गाडी. सासू गपचूप बसती, आता करू दे तिला काय करायची, आज सकाळपासूनच बिघडली. अशा तिला सांगितलं ना 7-8 टाक, नाही मी 2च टाकीला आज टोपलंच भरलंय भाकरी थापून. कशामुळं? रागात. देवाला रागच आला आणि रागात वध केला. प्रल्हादानं विनंती केली, देवा राग त्या या रक्तात काय पाहतात? नरसिंह भगवंतांनी सांगितलं, प्रल्हाद या दैत्याच्या रक्तात ते प्रल्हादासारखं रत्न जन्मले, असे किती रत्न आहेत पाहिलो. प्रल्हाद तुझ्या वडिलाचा वध केला. भगवान सांगतात नाही, तुझ्या वडिलाचा वध नाही. तुझे वडील फार पुण्यवान होते. तुझ्या वडिलांनं माझ्याशी विरोध भक्ती केली आणि तुझ्या वडिलाकरता मला एक स्वतंत्र अवतार धारण करावा लागला आणि तुझ्या वडिलाला मी एक सायुज्यता मुक्ती दिली. पुण्यवान होते वडील तुझे. मी सांगितलं एक तर विरोधच करा, नाही तर प्रेमानं. विरोध केला तरी देव भेटतो आणि प्रेमानं भक्ती केली तरी देव भेटतो. विरोध केला कटाक्ष. पाताळ लोकाचं राज्य देऊन टाकलं. वैष्णव आणि वीर वैष्णव. वीर वैष्णव किती? वैष्णव आहेत पण वीर वैष्णव. मातृद्रोही पितरगणश गायको कुंड गोलका अनाचारी दुराचारी षडमे वीर वैष्णव. वीर वैष्णव. रेणुका माता पाणी आणायला गेल्यात. पाण्यामध्ये एका राजाचं वैभव पाहिलं. वेळ लागला पाहायला. जमदग्नी ऋषी म्हणजे अत्यंत रागीट ऋषी. आश्रमात बसल्याबरोबर अंतर्ज्ञानानं कळालं आपली पत्नी परपुरुषाचं वैभव पाहिली. अतिशय राग आला जमदग्नीला. वेळ लागला. घडा बुडवला पाण्यामध्ये, कमरेवर डोक्यावर घेतला आणि रेणुका दारात आली. लाल जरत झाली जमदग्नी ऋषी. मुलांना बोलून घेतलं, मुलांनो पित्रदेवेभ्यो काय आज्ञा? आत्ताच्या आत्ता आईला उडवायचं. मुलं म्हणतात, बाबा तुम्ही सांगतात मातृदेवेभ्यो, आई एक दैवत आहे, तुम्ही म्हणतात आईला मारा. आम्ही मारणार नाहीत. रेणुका दारामध्ये लाट 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 उडू लागली, डोळ्यातून पाणी येऊ लागली. महाराज माझ्या हातून काय अपराध एवढा घडला? रेणुका आत यायचं नाही, थांब तिथं. परशुरामाला बोलून घेतलं, परशुराम पित्रदेवेभ्यो काय आज्ञा? आत्ताच्या आत्ता रेणुकेला उडव. रेणुकेच्या डोळ्यातून पाणी यायलेले. लाट 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 का पाहिली. परशुराम रेणुकेला उडव. पित्रदेवेभ्यो वडिलाची आज्ञा. हातात शस्त्र घेतलं. शस्त्र घेतलं महाराजांनी, रेणुकेचं उडवलं. शाबास. मुलगा असा होता कसा? परशुराम सारखा संतुष्ट आहे. काय पाहिजे? काय पाहणार? तुमच्या वचनाचं पालन केलं, तुम्ही संतुष्ट आलात, माझी मला आई द्या. ते प्रेत पडलं. दुःख करू लागला परशुराम. ते उचललं, सगळं अग्नी देऊ लागली. माहूर गडला, अग्नी दिला. दुःख करू लागला परशुराम. जगात आई एक मोठं दैवत आहे. मला आई सोडून गेली. प्रेत पेटलेलं आहे. परशुराम बाजूला बसला आहे, सारखं पाहून डोळ्यात पाणी. बाकीचे म्हणले, चल परशुराम आता काय उपयोग आहे रडून, चल आपलं घरी. नाही मी इथंच बसतो, तुम्ही जा. रात्रभर परशुराम रडू लागला, बसला. सकाळी आता सगळे येणार, गोळा करणार. परशुरामानं आवाज दिला, आई आई.
आई आले आले. गळ्या इतकी रेणुका आली. परशुराम म्हणला थांब, आता याच्या पुढे नको येऊ. मला वाटतंय माहूरला रेणुका गळ्या इतकीच आहे का हो? सुभाषराव गेलते का? हा, कधी? गळ्या इतकीच आहे. आले आ एवढा मोठा आहे की त्या तोंडामध्ये 500 पानाचा विडा बसतो, लक्षात ठेवा. 3.5 पीठापैकी एक पीठ आहे शक्तिपीठ. कोल्हापूरची महालक्ष्मी, महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका माता, हे 3 पीठ. आणि अर्ध वनी सप्तशृंगी हे अर्ध. आणि 3.5 पीठ शक्तिपीठ. मला वाटते 3.5 मुहूर्त पण आहेत. गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा मुहूर्त आहे ना. विजयादशमी मुहूर्त. आणि अक्षतृतीया किती झाले? 3. आणि अर्ध मुहूर्त दिवाळीचं गुढीपाडवा. बरोबर सांगितलं. किती इथं? 3.5. शक्तिपीठ किती? 3.5. आपला देह किती हाताचा? शाबास, 3.5चाच हिशोब चालायला आहे. हा, त्यापैकी असणारा एक शक्तिपीठ रेणुका माता, आराध्य दैवत. तांबूल फार आवडतो माहूरच्या देवीला. तिथं ते उखळण ते आहेतच. आमचं भाग्य दुकानदार, मला तांबूलच कमी पडेल ना. सुनबाई डबा घेऊनच यायल्यात. आहे भाग्य आपलं, नशीब काही. मी गेले 34 वर्ष रेणुकेची या मंदिरात भागवत सांगितले. मी म्हणतो मला रेणुकाच पाठवली. आमच्या बाजूला गोंडगाव आहे, तिथं रेणुकेचं मंदिर आहे. 34 वर्षापासून मी भागवत सांगतो. खरी देवीचीच कृपा. छान आहे, तुमच्या आशीर्वादाने सगळं चांगलं आहे बरं का. चला, तर आई विरोध केला आईसोबत, पण देव आपलासा केला. मातृद्रोही पितृगणक्ष गायको कुंड गोलका अनाचारी दुराचारी षडमे वीर वैष्णव. वडिलाबरोबर विरोध केला, देव आपलासा केला. आहे का नाही? चला, वेळ कमी आहे आपल्याला आता. तर असे 6 वैष्णव सांगितलेले आहेत. याप्रमाणे पाताळ लोकाचं राज्य देऊन टाकलं. याप्रमाणे असताना प्रल्हाद चरित्र असताना पुन्हा ऐकले. शुकवाच आसिद गिरीवरो राजस्त्रीकुट इति विश्रुता. शुकाचार्य सांगतात राजा परीक्षिते, अत्यंत अशा प्रकारचा शोभिवंत क्षीरसागराने वेढलेला एक त्रिकुट नावाचा पर्वत आहे. अत्यंत सुंदर आहे, सजलेला आहे. अनेक प्रकारची झाडी आहे, वेली आहेत, पुष्प आहेत. आणि सुंदर की ज्या पर्वताची उंची 10,000 योजन पर्वत उंच आहे. आणि 10,000 योजन पर्वत रुंद आहे. त्या पर्वताच्या ठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष आहेत, वेली आहेत, फुलं आहेत. आणि सजलेला तो पर्वत, त्या पर्वताच्या गुहेमध्ये गजेंद्र नावाचा हत्ती राहत होता. बरंच कुटुंब होतं, बायका, मुलं, लेकरं, नातवंड, परिवार. त्या गुहेमध्ये तो राहायचा. समोर एक सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये असताना तो दररोज जायचा आणि जलक्रीडा खेळत होता.
जलप्राशन. सोंडेंना पाणी घ्यायचं, समोरच्याच्या अंगावर टाकायचं, हा हत्तीचा खेळ आहे. जलप्राशन करायचं. हत्तीला जर सर्वात आनंद होत असेल तर कशात? पाण्यात होतं बरं का, लक्षात ठेवा. हत्तीचं मिलन होत असेल तर पाण्यातच आहे. अत्यंत अशा प्रकारचा तो आनंद त्या पाण्यामध्ये लुटत होता. सरोवरामध्ये दररोज सोंड्यांना पाणी घ्यायचं, समोरच्याच्या अंगावर टाकायचं, एकूण एकाबरोबर खेळ खेळायचा, जलप्राशन करायचं, खूप आनंद लुटायचा आणि परत आपल्या गुहेमध्ये जाऊन बसायचं. असा बरेच दिवसाचा काल निघून गेला. नित्यनियमाप्रमाणे असताना गजेंद्र 21 त्या सरोवरामध्ये स्नान करू लागले, जलक्रीडा खेळू लागले, जलप्राशन करतात. असा पुष्कळ प्रकारचा खेळ खेळला आणि बस झाला. विचार केला चला आपल्या गुहेमध्ये, म्हणून सहजच तर आपला पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. पण गजेंद्राचा पाऊल कोणीतरी पकडलेला होता. गजेंद्रनं आपली शक्ती, आपलं बल, आपली ताकद पूर्ण लावली आणि गजेंद्र स्वतःचा पाऊल असताना बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागले. पण गजेंद्र पाण्यातून बाहेर निघायला तयार नाही. सर्वसाधारण प्रकृती जर बिघडली तर मला वाटते आपण घरच्याला सांगत नाहीत, कशाला त्यांना त्रास द्यायचा. पण जास्त दुखू लागल्यावर सांगावं लागेल ना, जास्त दुखलं. साधारण मग आपलं सर्दी झाली, पडसं आले, डोकं दुखायले, कायला सांगायचं घरच्याला? दुखायले नाही, काय नाही, बरं. पण जास्त दुखलं सांगावं लागेल. हो, खूप प्रयत्न केला स्वतः पण निघच नाही. मग सगळ्या घरातल्याला सांगितलं तुम्ही आपलेच आहेत ना, आणि घरातले म्हणले आपले नाही तर कोणाचे आहेत? काय झालं काय तुम्हाला एवढं? माझा पाय पकडलाय पाण्यात कोणीतरी, मला काढता का बाहेर? अहो घरातले म्हणले आम्ही आहेत ना तुमच्याकरता, एवढं काम तुम्ही घाबरायलात? हां, घरातले लोक धीर देत असतात बरं का आपल्याला. तुम्ही अजून पहा, थोडं दुखलं, अहो एवढं काय हापकाला, काय घाबरायचं एवढं? हे त्याला कुठं घाबरत असतेच का? आपण चांगल्या दवाखान्यात जाऊन दाखवत. धीर देतात घरातले लोक. हां, घरातल्याने सांगितलं काय एवढं चिंता करतात? ही कथाच आपल्यावर आहे, लक्षात ठेवा. मग सगळ्या कुटुंबाने काय केलं, बायका, मुलं, लेकरं, नातवंड, हे समोरच्याची शेपूट पकडायची, समोरच्याची शेपूट पकडायची, एकूण एकाची, आणि अशी एक साखळी तयार केली सगळ्या कुटुंबानं. नाही नाही, सोंडेनं समोरच्या शेपूट पकडाय, सोंडेनं समोरच्या शेपूट, साखळी तयार केली. आणि पूर्ण जे काही गजेंद्राचं कुटुंब होतं, बायका, मुलं, लेकरं, नातवंड, सगळे गजेंद्राला पाण्यातून बाहेर ओढू लागली. परंतु गजेंद्र पाण्यातून बाहेर निघायला तयार नाही. शेवटी घरातले म्हणले खूप प्रयत्न केला तुमच्याकरता, तुम्ही जर पाण्यातून बाहेर निघायला तयार नाही, त्याला आम्ही तरी काय करा, तुम्ही आणि तुमचं दैव. खरी वेळ आपल्यावर आली ना, आपल्या घरातले आपल्याला सोडतात, लक्षात ठेवा. का नाहीच सोडित? खूप दाखिलं हो. परभणीला नेलं, औरंगाबादला नेलं, पुण्याला नेलं, मुंबईला नेलं, हैदराबादला नेलं. 10-20 लाख रुपये खर्चिले. डॉक्टर म्हणले काही उपयोग नाही, घरी घेऊन जा. आणलं की मधल्या घरात टाकतात बाजाव, आणि सगळे बाहेरच्या घरात बसतात, आणि तिथून विचारतात बरं आहे का, बरं वाटायले आता? शेजारीने यावत, पाहुण्याने यावत, घरातल्याने यावत, बरं वाटायले? हां, शेजारी म्हणतात, बाई सुनाला म्हणतात काही करून खाऊ घाल की नवीन नवीन, अशा असती थोडी वासना. हां, अरे जवळ कोणी बसत नाही, वास सुटतो. खरंच अवघड आहे हो, म्हातारपण इतकं अवघड आहे म्हणताल. आपल्या जवळ कोणी बसत नाहीत, माश्या बसत्यात, लांब टाकतेत, फक्त वाट पाहतेत कवा काढायचं याला घराच्या बाहेर. हां, कोणी नाही हो कोणाचं. मला सांगा, आपल्या घरातले माणसं आपल्यावर प्रेम का करतात हो? हे आपण परभणीला गावाला गेलोत, आपली आई वाट पाहते, वडील वाट पाहतेत, बायको वाट पाहते, मुलं वाट पाहतात.
आपले नातवंड वाट पाहतात, घरातले सगळे पाहतात ना. आले का? आले का? हां, मग घरातले लोक आपल्यावर एवढं प्रेम का करतात बरं? मला एक सांगा बरं तुम्ही. प्रत्येकजण घरातली आपल्यावर काळजी करतात. त्याचं कारण आहे, आपण कष्ट करतो, आपण पैसा आणतो, त्यांचे लाड पुरवतो घरातल्या सगळ्या लोकांचे, म्हणून आपण चांगले. का हो? ज्या दिवशी आपले कष्ट संपतील, ज्या दिवशी आपला पैसा संपेल, त्या दिवशी खरं सांगा, आपल्याला विचारतात का घरात? म्हाताऱ्या माणसाला घरात विचारतात का खरं सांगायचं? जेवलं असतं जेव, गेलं असतं जाय मारुतीकडं. चांगलं बोलत नाहीत, नातवंडापासून चेष्टा करतात आपली. आपल्याला घरात चांगलं बोलतात का? नाही 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 नाही. बायको तर बोलतच नाही चांगली. मला वाटतंय म्हातारपणात जास्त भांडणं करतात काय की नवरा बायको? हा, बाळू महाराज खरे का खोटे? तुमचं कसं काय? म्हणजे आत्ता शिक सुरू झालं असेल का बाबा? पेटच आहे. नाही पण अजून नाही, अजून 10-20 वर्षांनी बघा ना कशी मजा येते. माझंही झाले तुमच्यासारखंच. जसं वय होईल तसं म्हातारी एकूण एकावर पडत येत, कामून भांडतेत. मलाच मेळ लागेल ना त्याचा. बायको चांगली बोलत नाही, बायकोचा ग्रुप झालेला असतो घरात. बायको आपल्याकडं नसते, लक्षात ठेवा. बायको, सून, लेक आणि त्याच्या पोटशी नातवंड बसतंय. यांच्या सगळ्याचा एकच ग्रुप होतं आणि याला एकट्यालाच बाजूला टाकते. हो, काय केलं तुम्ही? बद पावसात घरं गळायलीत, तुम्हाला साधं घर बांधणं झालं नाही, पुन्हा झपका हे. माझ्या घरी तर पोरग माझ्यावर सारखंच पडायले. काय केलं 35 वर्षांनी भागवत सांगून? घरात उभा राहा वाटत ना. मला खरं आहे तुझंही. अवघड आहे बरं का, तुम्हाला सांगतोय. सगळ्यांनी साथ सोडली. म्हातारपणी चांगलं बोलत नाहीत का? बोलतात. सासू चांगली, सासू चांगली, सासू चांगली अशी सून म्हणती. का म्हणती सून? कारण सुनाच्या पुढे सासू पळती काम करायला, म्हणून सासू चांगली. तुम्ही अजून पहा, जी सासू उठतच नाही आणि एकच जागेवर बसलेली असती, ती सून पा काय म्हणते ती? हो, एका जागेवरच बसलेली असते, हालत तर नाही. तिला नीट बोलत नाही. म्हणजे काम महत्वाचे. काम करते त्याची किंमत, कष्ट करते त्याची किंमत, पैसा कमवते त्याची किंमत. पैसा संपला, कष्ट संपले, घरात विचारित नाहीत. म्हणून आपण जोपर्यंत करते तोपर्यंतच घरात किंमत आहे आपली. विचारित नाहीत कोणी आपल्याला. आता पुढे पुढे करतात आपल्या. चहा करू का? अद्रक टाकू त्याच्यात थोडी? हां, अरे का म्हणून एवढं पुढे पुढे करायलात? आणि गळायला तो कोणी बघत नाही आपल्याकडं. सगळ्यांनी साथ सोडली, एकटा पाण्यात. अशा वेळेस आठवण कोणाची होती आपल्याला? सगळ्या घरानं सोडलं, मुलं, बायका, लेकरं, नातवंड, एकटा पाण्यात. आणि देवाची आठवण झाली. देवा, किती संसार केला रे म्या काटकसरीनं. रात्रंदिवस पळत पळत हे आण ते आण ते आण ते आण ते आण, ह्याला ह्याची लाड पुरव, त्याचे लाड पुरव, त्याचे लाड पुरव घरामध्ये. आज सगळे बदलले माझ्या. या सगळ्यांनी साथ सोडून दिली देवा. मी एकटा पाण्यामध्ये. आता तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही देवा. संकटात देवाची आठवण होत असते, लक्षात ठेवा. आणि देवच तारणार असतो, बाकी कोणी तारत नाही. डोळे भरून आले, पाणी आलं डोळ्यात. आणि देवाचा धावा करू लागला, देवा कोणी नाही रे.
सगळे माझ्या घरातले मला बदलले, मला एकट्याला पाण्यात टाकलं आणि करून स्वरात परमात्माचा धावा करता शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगणं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यो वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोके. देवाला नमस्कार केला. देवा, भक्ताचे शब्द कानावर पडल्यानंतर परमात्मा लगेच उठले. लक्ष्मी म्हणली, देवा इतक्या घाईत कस काय उठलत हो तुम्ही एकदमच? लक्ष्मी, एक भक्त फार संकटात पडलाय, मला जावं लागतं. गरुडाला बोलवलं, चाल गरुडा. परमात्मा गरुडा आरूढ झाले, चल वेग वाढव, वेग वाढव, वेग वाढव. गरुड वेगात चालू लागला. भगवान सांगतात वेग वाढव. गरुड वेगात चालतो, भगवंताला ते वेगच पटन. अजून वेग वाढव, अजून वेग वाढव. गरुड म्हणला वेगच संपला. एखाद्याच्या मोटरसायकलवर पाठीमागं बसणार म्हणतो स्पीड वाढव, थोडी वाढव. त्याने वाढील, वाढव, अजून वाढव. अरे ते म्हणलं वाढू किती, आता संपलं की, आता याच्या पुढे काय वाढू? देवाला वेगच पटन. गरुडा वेग वाढव, वेग वाढव, वेग वाढव. गरुड बोलले, देवा वेग संपला माझा, त्याच्यापेक्षा मी आता चालू शकत नाही. देवाला तो वेग पटला नाही. भरधाव वेगामध्ये मनोवेगात आले देव. मनोवेग माहिती आहे का तुम्हाला? मनोवेगात सारखं वाहनच अजून निर्माण झालं नाही. वाहनं पुष्कळ आहेत, पण मनोवेगाचं वाहन. हा, पंढरपूरचा पांडुरंग दिसला का बाळू महाराज तुम्हाला? हो, काय छान. दोन्ही हात कमरेवर, नासाग्रदृष्टी, ते अलंकार, ते पितांबर, ते बाजूला पुजारी, ते साकळ्या पांढऱ्या शुभ्र, आणि भक्ताला लोटतात, चला पुढे, चला पुढे. दिसलं का? आज सगळ्या आर्वीकरांना पांडुरंगाचं दर्शन व्हावा. दिसलं का हो सगळ्यांना? आलात का मंडपात भागवताच्या? पंढरपूर इथं, हो आलात का? मी जाऊन आलो. याला म्हणायचं मनोवेग. इतक्या वेगात आले, डोळ्यात पाणी, देवाचा धावा करतात, प्रकट झाले. गजेंद्रानं पाहिलं, साक्षात परमात्मा समोर आले माझ्या. गजेंद्रा, का धावा केला रे माझा? देवा काय सांगू रे देवा, हे सगळे बदलले माझ्या. ह्यांनी सगळ्यांनी साथ सोडून दिली माझ्या घरातल्यानी. मी एकटा पाण्यात. माझं पाय पकडलाय कोणीतरी. देवानं सुदर्शन चक्र सोडलं आणि नकरानं जे काही पाऊल पकडला होता, गजेंद्राला नकरापासून मुक्त करून टाकलं. पाठीमागून गरुडा आला, त्याला पाठीमागं टाकलं होतं, त्याचा वेग पटन गेला. देव तर पुढे आले. मागून आल्या, म्हणला देवा काय कमाल आहे तुमची, इतकं वेगात चालून तुम्हाला वेग पटला नाही माझा. दे म्हणले, तुझा वेग पटलाच नाही, भक्त संकटात होता म्हणून लवकर यावं लागलं. मग म्हणणं काय आहे तुझं? गरुड म्हणला, आता माझं म्हणणं काय? म्हणलं देवा चालून चालून भूक लागली, आता खायला पाहिजे काहीतरी. काय खाऊ आता? कोणाचं काय खाद्य माहीत पाहिजे. होय, कोणाचं कोणतं खाद्य माहीत पाहिजे का नाही? आपण मांसाहारी का शाकाहारी सुभाषराव? हा, नक्की? कशाने माळ घातली म्हणून का? तुळशीची माळ घातली म्हणजे शाकाहारीच का काय? होय, कशाहून म्हणायचं? ओळखायचं कशाहून? ज्याचे नख टोकदार आहेत का, जे जिभेनं पाणी पितात, जे होटानं पाणी पितात, होटानं पाणी पितात ते शाकाहारी, जिभेनं पाणी पितात ते मांसाहारी.
आपण पाणी कशाने पितो? हां, होटानं. बरोबर आहे. आपण होटानं पाणी पितो. गाय गाय होटानं, बैल, घोडं होटानं पाणी पितात. कुत्रं, मांजर, वाघ, सिंह, आलं की लक्षात? होटानं पाणी पितात ते शाकाहारी, आणि जिभेनं पाणी पितात ते मांसाहारी. अजून दुसरं लक्षण सांगतो, ज्याचे नख टोकदार आहेत ते मांसाहारीत. आपले नख टोकदार आहेत का? कुत्र्याचे नख टोकदार, मांजरीचे नख, सिंहाचे नख, वाघाचे नख टोकदार आहेत ना, मांस खाण्याचा अधिकार त्यांना आहे. अजून तिसरं लक्षण सांगतो, जे जन्मतात त्याचे डोळे झाकलेले असतात ते मांसाहारीत. आपले डोळे झाकलेले असतात का जन्म का जन्मलं की उघडे असतात? हां, सुभाषराव काहीच बोलू नाही. आपण आपला जन्म झालेलं लेकरं हे बाया म्हणतो, बाई कसं टक 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 पाहिलंय. अरे डोळे उघडेत ना आपले जन्मल्यावर. मांजर वेल्यावर मांजरीची पिलं डोळे उघडे का झाकले? कुत्र्याचा जन्म झाला की सिंहाचे ते कोणी पाहिली? आपल्याला पाहू देतो का ते? कुत्रे मांजराचे तरी पाहता येईल. जन्मतात ज्याचे डोळे झाकले त्यांना मांस खाण्याचा अधिकार आहे. आपल्याला नाही. लक्षात ठेवा, ते पशुपक्षी प्राण्याचं खाद्य आहे, मानवाचं खाद्य नाही. याच्यामुळं मी वेळ घेतो भागवताला. पहा, मला वाटतं की काहीतरी आपल्यात बदल व्हावं. माझ्या भागवताला वेळच फार लागतो पहा, पण मला असं आवरावंच लागायली नाही का नाही. आणि आमच्या आर्वीकराला भागवत आवडत आहे, आणि 2 वर्षाचं भागवत आहे. ते काय साधं सुधं आहे का काय? हां, तो मला आवडतं. मला सांगण्याची आवड आहे. मला थकवा येत नाही, कधी आळस येत नाही कथा सांगताना. मात्र खाली उतरलं कोणी दुधाला बोलीला जा वाटत नाही पहा, पुन्हा उठाच वाटत नाही एकदा खाली पडल्यावर. माझं असं काम आहे. पण इथं तुम्ही म्हणताल ना 9 वाजूस्तर सांगा तरी जमते. चला, काय कुठं आलं तर डोळ्यावर. म्हणून आपण कोण आहेत? शाकाहारी. आपल्याला मांस खाण्याचा अधिकार नाही. पशुपक्षी प्राण्याचं खाद्य येते. चल उचलते काय तुझं. कोण होता तो गजेंद्र आणि कोण होता तो नक्रवहू नावाचा गंधर्व? देवल ऋषीच्या शापामुळे त्याला नक्र व्हावा इंद्रदूप नावाचा राजा दुर्वासानं शाप दिला. गजयोनी प्राप्त होईल तुला, आणि उशाप नक्राचा आणि गजेंद्राचा उद्धार करण्याकरता मी येईल. असो अशा प्रकारचं असताना गजेंद्र नक्राचं आपण चरित्र ऐकलं. मग मला सांगा, परमार्थ करण्याकरिता यातिकुळाचा विचार आहे काही? परमार्थ करण्याकरता वयाचं बंधन आहे? नाही ना. परमार्थ करण्याकरता विद्वान लागतो का? नाही. परमार्थ करण्याकरता ज्ञानी लागतो का? परमार्थ करण्याकरता अज्ञानी लागतो का? परमार्थ करण्याकरता रूपवान लागतो का? शृंगार केलेला, मेकअप 4-4 आरशात पाहिलेलं, असं काही लागतो का? काही रूपवान एखादा? नाही. मग परमार्थ करायचं कोणी? व्यादश्च चरणं ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का जाति किं पुरुषं कुब्जायाम कमनीय रूपं नाधिक किंततो सुदां नो धन ब्राह्मण भक्त्या तुस्सन्ति केवलं न च गुणो भक्ति श्रीपती.
मृगया करण्याकरता अरण्यात गेला, दिवसभर फिरू लागला, शिकारच भेटली नाही. जवळ खायला होतं पण वेळच मिळाला नाही. तसा डबा उपास घाला आपोआपच होतंय ना. एका दिवस आता या पावसाळ्यात शेतात काम करताना झाडाला डबा अडकिला आणि जे कामाला लागते आबाळ फिरायला इतकं आवरलंच पाहिजे आहे की नाही. आता दुपारा जेऊ 4ला जेऊ, संध्याकाळी थोडं राहिले, आता पाट्टा बरंच राहिले, करता दिवस माळते, चला म्हणते आता डबा घेऊन घरी जेऊ. होतंय का नाही असं? उपास असते का? पण उपास होते का नाही? दुकानदार म्हणले आजच्या दिवस फक्त राहणार आहे, उद्या भागवताला. मी रात्री चहा घेताना माझ्या लक्षात आलं दुकानदाराला उद्या मंडपात आणतोच. संध्याकाळीच पाऊस आल्या दुकानदार जातात कुठं? होते असं शेतामध्ये काम करताना बरं का, तसा डबा राहतोच. दिवसभर शिकार केली, शोध केला, भेटली नाही. जवळ पण खायला मिळालं नाही. थकून गेला बिचारा, म्हणला जाऊ द्या, पण वापस जाणं योग्य नाही. अपशकुन लक्षण. लांब काही हरणं गिरणं पशु पक्षी असतील दिसतील लांबून म्हणून झाडावर चढला. झाडावून दिसतील ना, झाडावर चढलं आणि लांबून पाऊलाला झाडाचा दाटवाव होता, त्या फांट्या तोडायला आणि खाली टाकायला. ते झाड कशाचं होतं? बेलच. आणि खाली महादेवाची शाळिंगा. फांदी तुटली की फटकन खाली पडायची महादेवावर. योग असा दिवसभर उपवास झाला आणि तो होता पर्व काळ महाशिवरात्रीचा. काय योग हो, सहजच, पण पर्व काळ महाशिवरात्रीचा. उशीर झाला, जागरच झाल्यावर झाला. लोकही भजन करायले शिवरात्रीचं महादेवाचं. याच्या काही मनात नव्हतं भजन करायचं. काही काही लोकांच्या मनात नाही, पण दुसऱ्याला वाकडं लावतात. काय बडबड लावली रात्रभर, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अरे डोकं किड झालं नाही. यांना म्हणायचं नसते पण वाकडं लावून रामकृष्ण हरी म्हणते तोंडाला. रात्रभर किट केलं यांनी रामकृष्ण हरी म्हणून. याच्या मनात नव्हतं, नाही की नाही. हे सगळे भजन मंदिरात करायलेत, कान काय लावली किरकिर, म्हणलं महादेवाचं भजन करायलेत. याच्या मनात नव्हतं, आहे की नाही. काही काही माणसाच्या मनात नसतं टाळी वाजवून म्हणायचं, पण सगळेच म्हणू लागले. शेजारी म्हणते बघायलीस काही वाजव की टाळी, ते महाराज पाहिलं आपल्याकडं, मन की थोडंसं म्हणत नसतंय कोणाच्या. काही काही पण बळच म्हणावं लागतं. त्याच्या मनात नव्हतं, पण तो भगवान शंकराचं चिन्ह. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. पाठीमागचे हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. कुंभारी पस्तोर आवाज घ्यायला पाहिजे. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. पाठीमागचे हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय.